नाही. सर आवाज नाहीये. हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. आला आला सर. आला ना? ओके. आला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो कालचा दिवस काही लोकांचा परवा चांगला गेला, त्यांचा कालचा थोडा डिस्टर्ब होता, त्यांचा परवा डिस्टर्ब होता, त्यांचा काल चांगला गेला, असं ते रोलर कोस्टर चालू आहे. बरोबर? या 2 दिवसाचा आणि आज आपला लास्ट डे आहे. होप सो की आता लवकर वेळेवर जॉईन होतील किंवा एवढेच लोक असतील. आपण सुरू करायला हरकत नाही, पण आपण अजून त्यांची वाट बघूया 1-2-3 मिनिटं. झोप कशी झाली होती, कोणी सांगेल का? झोप थोडी डिस्टर्ब होती 2 दिवस. ओके. नेगेटिव्ह ड्रीम्स होते. निगेटिव्ह ड्रीम्स होते. ड्रीम्स होते. हा संजय. हा तशी लागली, पण वेळेच्या खूप आधी उठलो होतो. नंतर झोप अपूर्ण राहिली असं काही वाटलं का? हो. हॅलो, क्लिअर येत नाहीये सर. झोप अपूर्ण होती. हॅलो. हॅलो. म्हटलं झोपल्यानंतर जेव्हा उठला लवकर असं वाटलं तुम्हाला, त्यावेळेला फ्रेश वाटलं की कसं वाटलं? हा तसं सलग लागली, पण लवकर जाग आली. मध्ये जाग नाही आली. म्हणजे गाढ झोप होती ना? मला डिस्टर्बिंग होती झोप थोडी. ठीक आहे, ते कळलं तुमचं. दीक्षा. हॅलो. बोल. हा, नाही मला झोप लागून पण न लागल्यासारखीच होती, म्हणजे एकंदरीत मला नाही झोप लागली. कुलकर्णी काका, आवाज येतोय का? तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. कुलकर्णी काका. श्रीपाद कुलकर्णी, अनम्यूट करा. हा सागर. हा सर, झोप छान लागली मला आणि आज पण आता फ्रेशच वाटतंय. चांगलं एकदम. आणि कालचा पूर्ण दिवस तर मी घरीच होतो, त्याच्यामुळे दिवस चांगलाच गेला. काही धावपळ नाही, काही नाही. ओके. शांततेत दिवस गेला पूर्ण. व्हेरी गुड. रुपाली. हॅलो. हा थोडस काल उलट जास्त धावपळ झाली इकडे तिकडे, पण ठीक आहे. मिक्सच होता दिवस तसा. रात्र कशी गेली म्हणतो? झोप लागली व्यवस्थित? बेसिकली काल ना इथे माझ्याकडे लाईट नव्हते काल रात्रभर. आता झोपली 3:30. ठीक. हा सगळ्यांचा हा अनुभव आहे आणि आज आपण याला एक स्टेप पुढे नेणार आहोत. शेवटचं सेशन आहे. हे रोलर कोस्टर का होतात, त्याची कारणं आपण थोडीशी जाणून घेऊ. थोडस पुढे जाईल, चालेल ना? हो. 5-10 मिनिटं. चालेल सर. हा, एक लक्षात घ्या, हे तुमचे जे अनुभव आहेत, हे अनुभव तुम्हाला का आले? तर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या ज्युसर मध्ये संत्र टाकता,
तेव्हा निघणारा रस कुठला असेल? सफरचंदाचा, राईट? कुठला असेल? संत्र्याचा. संत्र टाकल्यानंतर निघणारा रस संत्रा. संत्रा. द्राक्ष टाकली तर द्राक्षाचा रस निघेल. म्हणजे मला सांगायचंय काय, तर ज्या आपल्याला इमोशन्स आपल्या ज्या आल्या किंवा जे जाणवलं, जे निगेटिव्ह फिलिंग होतं, हे काय होतं, तर जे आपल्या आत आहे ते. आणि ते आता काय लक्षात आलं, तर आता आपण हिलिंगला सुरुवात केली. मी हे पॉझिटिव्ह सिम्पटम्स मानतो की हे अनुभव जेव्हा तुम्हाला येत आहे, याचा अर्थ तुम्ही तुमच्या हिलिंगच्या राज्यातला प्रवास सुरू केलेला आहे. आणि इट इज अ गुड साईन. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, ते समुद्र मंथन होताना आधी काय निघालं? कोणी उत्तर देईल का? इंटरॅक्शन करूया थोडस आपण 10 मिनिटं. समुद्र विष मंथन निघालं. विष निघालं. विष गोष्टी निघाल्या ना आधी विष निघतं मंथन केल्यावर. बरोबर. मंथन केल्यावर आणि मग अमृताची आपल्याला चव चाखायला मिळते. मग हे काय होतं, तर हे आपलं मंथन चालू आहे. आपण घुसळण करतोय, आपल्या इमोशन्सची घुसळण करतोय, आपल्या आज जे आहे त्याची घुसळण करतोय. आणि मग आता बाहेर येतंय ते काय, तर जे 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 तुम्हाला या 2 दिवसात अनुभूती आली ते सगळं. त्याचा संपूर्ण निचरा होईल का, तर माहित नाही, पण त्याची सुरुवात नक्की झाली. त्याचा संपूर्ण निचरा व्हायचा असेल तर त्यासाठी अजून तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. अजून हिलिंगच्या ह्या गोष्टींना सामोरं जावं लागेल, राईट? सो आपण निदान ह्या 3 दिवसातल्या घुसळणीसाठी तयार झालो, ही काही छोटी गोष्ट नाही. म्हणून हे आधी लक्षात घ्या. म्हणून आधी हे लक्षात घ्या की ज्या वेळेला आपली हा प्रवास सुरू होतो, त्या प्रवासात आपल्याला हे सगळं बाहेर पडणारं आधी सुरू होतं, जे आहे ते आपल्यातलं निगेटिव्ह. मग जर असं आहे तर त्याच्यासाठी काय करावं, काय करायला लागेल, याची एक छोटीशी झलक किंवा याची छोटस एक तुम्हाला आयडिया देतो मी, किंवा ते शिका तुम्ही की असं जर व्हायला लागलं तर काय करायचं, तर त्याचं प्रात्यक्षिक आपण करणार. ओके. सो आता आपण या राज्यात प्रवेश करणार आहोत, तर आधी सगळं बाहेरचं आपल्याला विसरून जायचं. मग काय करायचंय, तर आपलं नेहमीप्रमाणे 3 वेळेला ओंकार करायचा. पण तो कधी करायचा आहे, तर ज्या या फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून आजूबाजूला असलेल्या निगेटिव्ह एनर्जीज, आपल्या आजूबाजूला असलेल्या निगेटिव्ह एनर्जीज, या निगेटिव्ह एनर्जीज आपल्याला पळवून लावायच्या. म्हणून आपण काय करणार आहोत, तर शंखनाद. तुम्ही काय करा, छान डोळे मिटून घ्या, श्वासावरती लक्ष ठेवा. मी एक एक सूचना देईनच तुम्हाला, आणि येणाऱ्या नादावरती लक्ष ठेवा. डोळे मिटून घ्या.
आणि आपण आता 3 वेळा उच्चारण करणार आहोत. डोळे बंदच ठेवायचे आणि ह्या 2 दिवसात आपल्याला का असं निगेटिव्ह वाटतं, आपली झोप का डिस्टर्ब झाली, असं काय आहे आपल्यामध्ये की जे आपल्याला डिस्टर्ब करतंय, ज्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्या का आहेत, आणि मग त्याचा निचरा कसा करायचा आहे, त्याला सामोरं कसं जायचंय. कुठल्याही गोष्टीला तुम्ही जेव्हा सामोरं जाता त्यावेळेला तुम्हाला त्यातली कारणं कळतात, त्याची उत्तरं मिळू शकतात, आणि नेमकं आपण हेच टाळतो. त्याचं कारण, मी खूप बिझी आहे, मला वेळ नाही. खर तर स्वतःमध्ये, या स्वतःमधल्या कंपनीशी डील करणं हे खूप महत्वाचं असतं, आणि तेच आपण काही कारण असतो, मुद्दाम तर होत नाही, पण काही कारण असतो थोडं दुर्लक्षित करतो, आणि मग त्याचं रूपांतर कधी कधी मानसिक अशांततेमध्ये होतं, झोप न लागण्यामध्ये होतं, कामाच्या ठिकाणी गोंधळ करण्यामध्ये होतं, नात्यांमधल्या फ्रिक्वेन्सीज डिस्टर्ब होतात. मग हे आपल्याला कसं सामोरं जायचं, यावरती कशी मात करायची, तर ते आपण आता बघणार आहोत. सो ज्या काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या आधी मनात आणा. तुम्हाला एखादा त्रास देणारी व्यक्ती, एखादा त्रास देणारं नातं, न होणारं काम, न होणारा अभ्यास, परीक्षेचं टेन्शन, शेजारी, मित्र, जे जे काही निगेटिव्ह आहे ते सगळं तुम्ही आता तुमच्या मनपटलावरती सामोरा प्रायोरिटीने आणा. बघा नित्य काय आहे ते, अजून तर आपल्याला फक्त बघायचंय, आणि आता त्या राज्यात, त्या नकारात्मक राज्यात आपल्याला शिरायचंय, आणि त्यातलं सकारात्मकता शोधून काढायची. मग काय करायचंय, तर आपणच आपला हात धरा मनातल्या मनात. असं समजा की आपण आपल्याला घेऊन चाललोय या प्रवासात, या वाटेवरती. बघ कोण कोण आहे जे तुला त्रास देते, बघ काय काय आहे की ज्याचा तुला त्रास होतोय. हळूहळू त्या अंधारातून प्रकाशाच्या राज्यात आपण जाणार आहोत. संपूर्ण सकारात्मक अशा एनर्जीमध्ये, त्या डिव्हाइन एनर्जीच्या राज्यात आपण आता जाणार आहोत. या दरम्यान जर आपल्याला काही आपल्या भावना उचंबळून आल्या तर त्या येऊ द्यायच्या. भक्ती आणि रूपाली, जर तुम्ही व्हिडिओ ऑन केला तर माझ्यासाठी चांगलं होईल. जर तुम्ही करू शकत असाल व्हिडिओ ऑन, तर इट विल बी बेटर फॉर मी टू गाईड यू. थँक्यू. सो आपण आपल्या मनानेच आपला हात धरायचा आहे. हा किरण त्या किरणला आता त्या प्रकाशाच्या राज्यात नेणार आहे अंधारातून. सो तुम्हीच तुम्हाला छान ते बघा, हाताला धरा. कारण आपल्याला कसं आहे की सगळं हे काय येते, कारण ते आपल्या हात आहे.
मग ते आपल्या आतला जर निचरा करायचं तर ह्यासाठी आपल्याला ह्या पाऊल वाटेवरती डेअरिंगने पुढे जावं लागणार आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला आता आजपासून. सो आपला हात धरा आणि छान या प्रकाशाच्या राज्याच्या दिशेने आपण सुरुवात करूया. सगळ्या निगेटिव्ह एनर्जीजना फेस करा, लक्षात घ्या, मुद्दामून त्यावरती विचार करा की कोण आहे, काय आहे. मी जे जे काही सांगितलं, परीक्षा, नातं, काम, न होणारं काम, एखादा प्रोजेक्ट, मला वाटणारी भीती, माझं वाटणारं आयुष्याबद्दलची भीती, जीवनाबद्दलची भीती, जे जे काही आहे त्या सगळ्याबद्दल आता आपण आपला हा प्रवास सुरू करायचा आहे. मी आता थांबवतोय बोलणं, तुम्ही तुमचा प्रवास सुरू करायचा आहे. छान हळूवारपणे सावकाश आपण पुढे पुढे सरकत आहोत. त्या समुद्राची गाज, या समुद्राच्या लाटा भरती ओहोटीप्रमाणे येणाऱ्या, त्या तुम्हाला ह्याच्यात गाईड करणार आहे. हळूहळू पुढे सरका. तुम्हीच तुमच्या हाताला धरून त्या वाटेवरती पुढे पुढे सरकत राहा. जे काही त्रासदायक आहे ते सगळं सगळं आठवायचा प्रयत्न करा. त्याला सामोरं आणा. वाटणारी भीती, होणारा त्रास, धाडसाने पुढे वाटचाल चालू ठेवा. त्या अंधाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्याकडे स्वतःच्या हाताला धरून स्वतःच पुढे पुढे चालत राहा.
व्यक्ती असो किंवा संघटना असो, त्या सगळ्यांना सामोरं जाऊन आपल्या आयुष्यातनं हाकलून द्यायचा प्रयत्न करायचा, कपोटीला धरून. आपल्यातला अडथळा येतो, आपल्या सुंदर भविष्यातल्या वाटचालीसाठी अडथळा येतो. काही मानसिक त्रास असेल, काही शारीरिक त्रास असेल,
हॅलो. हा सर, निघतोय थोडासा लेट झालाय, निघतोय. त्या वाटेवरचा प्रवास सुरू ठेवायचा.
ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय
ह्या आपल्या जीवनाच्या प्रवासात, आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीशी, प्रत्येक नात्याशी, त्याला आपण आपल्या जीवनाचे 4 स्तंभ म्हणतो. हेल्थ, वेल्थ, रिलेशन आणि करिअर. यामध्ये असलेले चांगल्या गोष्टी, यामध्ये असलेल्या वाईट गोष्टी यांच्याशी डील करत आपण जेव्हा पुढे जात असतो, त्यावेळेला आपण आपलं व्यक्तित्व आणि आपलं व्यक्तिमत्व याचा शोध घेणं विसरून जातो. आणि ते शोध घेण्यासाठी एक गुरुमंत्र आहे, तो जीवन समृद्धीचा. त्या गुरुमंत्र जीवन समृद्धीचा त्याच्यावरती थोडं चिंतन म्हणून करा. एक 5 मिनिटं आपण ह्या गोष्टींवरती चिंतन मनन करणार आहोत. तुमचं लक्ष येणाऱ्या पूर्ण नादावरती ठेवा. हे माझ्यातील शुद्ध व पवित्र जीवन, मी तुझ्यावर प्रेम करत आहे. तू आहेस तसा आहेस, मी तुझा स्वीकार करत आहे. मी पूर्णपणे, संपूर्णपणे तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. आयुष्य सुंदर आहे. मी या सुंदर आयुष्याचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि याबद्दल मी अतिशय कृतज्ञता व आनंद व्यक्त करत आहे. या अनंत, अथांग व गूढ गर्भ जगतात जिथे मी आहे, तिथे सगळं काही पूर्ण, संपूर्ण, परिपूर्ण, निर्भेळ आहे. माझ्या जगतात सगळंच छान आहे. मी माझ्यातील अंतरात्म्याशी, अंतरंगाशी तादात्म्य पावणं, एकरूप होणं हे माझ्यासाठी अतिशय सुरक्षित व समृद्ध करणारं आहे. मी मानत आहे आणि जाणत आहे की जीवन सुंदर, समृद्ध, सामर्थ्यशाली व अनंत आहे. मी माझ्या व्यक्तित्वापेक्षाही उच्चतम आहे. माझ्याकडे अनंतता, विस्तृतता व सामर्थ्य जाणून घेण्यासाठी मी माझ्या समस्या आणि व्यक्तिमत्व यापेक्षाही उच्च पातळीवर जाण्याचे
आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल करायची आहे. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. 2-3 दीर्घ श्वासोच्छ्वास घ्यायचे आहेत. आणि या वास्तवाच्या भानावर यायचं. या प्रकाशाच्या राज्यात परत यायचं. जेव्हा कधी वाटेल तेव्हा तुम्ही या आपल्या अवस्थेतून बाहेर येऊ शकता. दोन्ही हाताचं घर्षण आपल्या संपूर्ण शरीराला त्याची ऊर्जा आणि एक एक घोट पाणी. So welcome back. Yes. Welcome back. आजचं सेशन, आजच्या सेशन मधनं तुम्हाला आलेली अनुभूती मला ऐकायला आवडेल. कोण शेअर करू इच्छित? शेअर करताना डॉक्टर काळे, भक्ती, रुपाली आपला व्हिडिओ ऑन ठेवला तर छान होईल. जेव्हा तुम्ही शेअर करा, इफ यू वॉन्ट टू शेअर समथिंग. हा जितेंद्र, जोगेंद्र, सॉरी, बोलायचंय आज काही? थोडं समोर कनेक्शन नव्हतं 2 दिवसा. हॅलो, आज मला एवढं कनेक्टिव्ह नव्हतं वाटत. कनेक्शन व्हायचंय म्हणून बसला होतात का? करायचंय म्हणून? हा, मला कनेक्ट व्हायचंय असं समजून बसला होता. 2 दिवस जसं मी नाही, तुम्ही ज्या इन्स्ट्रक्शन देत होत्या त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे मला फ्लो मध्ये जाता येत नव्हतं. हा ठीक आहे, दॅट इज ओके. तुम्हाला सवय नाही ना त्याची, या अफर्मेशन्स किंवा या सूचना किंवा या प्रकारची हिलिंगची. पण जे काही आलं ते थोडंफार तरी करू शकलात का? आणि आत्ताची नाही, स्टेटस आत्ताचे म्हणजे मला पूर्णपणे 2 दिवस काल मी त्या तुमच्या साऊंड बरोबर वगैरे फील करत होतो. आज त्या साऊंड बरोबर फील नव्हतं होत. थोडं मला इरिटेट व्हायला लागलेलं. समथिंग इज देअर. तुम्हाला इमिजिएट हिलिंगची गरज आहे याचा अर्थ. कारण तुमचं कनेक्शन तुम्ही आत लावू इच्छित नाही आहात. जे काही म्हणजे मी सांगतोय ते तुम्ही त्या पडताळून पहा, ते असंच असेल असं नाही. पण जे मला समजतं, जेवढं मला समजतं त्यावर मी तुम्हाला सांगू शकतो की ते कनेक्शन, इथलं कनेक्शन जे कधी कधी आपण करायला थोडस नाखुश असतो किंवा जमत नाही किंवा आपण सामोरे जाऊच इच्छित नसतो. आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही मुद्दाम करत नाही. तुमचं हे जे आहे ना आपलं अबोध मन, त्या मनातले ते कावळे असतात की जे आपल्याला आपल्या ह्या सगळ्या एनर्जीज पासून, निगेटिव्ह एनर्जीज पासून दूर करणं. त्यांना शेवटी त्यांचं काम कमी होईल ना जर तुम्ही निगेटिव्ह सगळं बाहेर टाकलं. कदाचित ते असेल कारण. आज दिवसभरातला अनुभव लक्षात घ्या. आता जेवढं काही समजेल ते त्याच्यावरती चिंतन मनन करा. आजची क्लिप मी तुम्हाला देणार आहे, लिंक देणार आहे, ग्रुपवर टाकणार आहे. तुम्ही परत एकदा जर वाटलं तर त्या सगळ्यांची अनुभूती घेऊ शकाल. राईट? थँक्यू. एनिबडी एल्स? कोणाला शेअर करायचंय?
हा रुपाली. हॅलो सर. हा आज बरेच कनेक्टिव्हिटी आली, म्हणजे एक अंधारातनं बाहेर पडते असं थोडंफार जाणवलं. आणि शेवटी असं म्हणजे कॉन्सन्ट्रेट करून बसणं कठीण होत होतं अशी हे झालं. म्हणजे एंडला जेव्हा लास्ट एक 5 मिनिट ते बसले होते, ते बसणं अनबेरेबल होत होतं. Okay. असं आहे. की आता ओव्हरऑल स्टेटस, माइंड स्टेटस किंवा नाही, अजून तेवढं फील नाही आलं. म्हणजे बाहेर पडायचं अजून आहे, पण म्हणजे कुठेतरी आतमध्ये खोल आहे आणि त्याच्यातनं आपण त्या प्रकाशाच्या दिशेने जातोय, पण अडथळे येत आहेत असं झालं. सुरुवात केली आहे. हा. हे महत्वाचं. हम्म. आता ऐकू आली शेवट मंत्र ऐकू आला. हो. शब्द कळले. हा. टोटली क्लिअर नाही, पण शेवटचे शब्द ऐकायला येत होते. तोच गुरुमंत्र आहे तो जीवन समृद्धीचा. त्याच्यात आपल्याला जे हवं, आपलं मन, आपण मुद्दाम करत नाही, आपलं मन आपल्याला जेवढं हवं तेवढं ते ग्रास्प करतं, बाकी फिल्टर करतं. ते हिलिंगची गरज आहे आणि खूप गरज आहे. आणि अदरवाईज याचं रूपांतर काही वेगळ्या गोष्टींमध्ये होऊ शकतं. पण सुरुवात केली आहे, दॅट इज ग्रेट, राईट. आज ही लिंक का केली आणि ती परत तुम्ही जेव्हा जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला त्याचा आनंद घेऊ शकाल, ते मेडिटेशन करू शकाल. थँक्यू. सो एनीबडी एल्स? येस सर. हॅलो. हॅलो. हा डॉक्टर बोला. तुमचा व्हिडिओ ऑन नाही होते ना? हा, नाही, व्हिडिओ ऑन नाही केला अजून, कारण व्हिडिओ ऑन करण्यासारखं अजून काहीच नाहीये म्हणून. तर ऍक्च्युली म्हणजे आज मला असं जाणवत होतं की खूप खूप मोठं जहाज आहे आणि ऍक्च्युली त्या जहाजामध्ये ना कोणीच नाहीये, मी एकटाच आहे आणि समवन इज कॉलिंग मी. त्याच्या आवाजाचा शोध घेत घेत मी त्या दिशेने चाललोय आणि मी विचार करतोय तसं जातो पण आहे. म्हणजे मला कोण ड्रायव्हरची गरज नाही, काही नाही. फक्त मी विचार करतोय आणि ते जहाज आहे ना त्या दिशेने जात आहे, पण एवढ्या मोठ्या जहाजात कोणीच नाही. आय एम अलोन आणि चाललोय कॉन्स्टंटली चाललोय. बऱ्याच गोष्टी आजूबाजूने दिसत आहेत, पण तो म्हणजे संपतच नाहीये. अनएंडिंग जे जहाज चाललंय ना ते जातच आहे. म्हणजे असं वेगवेगळे अनुभव तेव्हा त्याच्यामध्ये येत होते की जहाजामध्ये बाजूला बऱ्याच म्हणजे सुंदर पण गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. कधी कधी असं वाटतं उतरावं जहाजातून, पण म्हणजे अशी इच्छा होत नाही आणि आपण त्याच्यामध्ये बसून चाललो. पण कॉन्स्टंटली कुठून तरी जशी आपल्याला आपण कधीतरी प्रत्येकाने अनुभव घेतला असेल की एक गाणं शांतपणे आपलं कुठेतरी लांब ऐकायला येतं आणि जसं जसं आपण पुढे जाऊ तेव्हा ते कानावरती पडतं एक मंजूळ गाणं. तर त्या पद्धतीने म्हणजे सर्चिंग आणि कॉन्स्टंट चालू आहे. याचा अनुभव मला तसा चांगला आला. आणि तो शेवटचं जे तुमचं जे होतं की ज्याच्यामध्ये तो गुरुमंत्र होता, म्हणजे त्याच्यातून म्हणजे आणखीन असं डीपली टचिंग होत होतं आपल्या म्हणजे याच्याशी, की बाबा समथिंग हे म्हणजे काहीतरी म्हणजे आतापर्यंत आपण जे अनुभवलेलं नाहीये ते काहीतरी वेगळं आहे आणि विलक्षण आहे, असं म्हणजे फिलिंग होत होती आतून. आणि ते जहाज चाललं होतं ना, ते हा, संत होते, रोलर कोस्टर होतं. नाही, एकदम शांत. नाही, शांत चालू होतं. आणि ते मी जसा विचार करत होतो त्या दिशेने जातो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की ऑटो ड्रायव्हिंग, फक्त त्या दिशेने बघितलं की त्या दिशेने ते चाललं, असं होतं. पण त्याचा शोध चालू होता समवेअर, की जो आवाज आहे ना की आपण शोधतो ना, अरे कोण बोलवते, ते त्या दिशेने चालू होतं. त्याला समोरून हाक येणं ही चालू होती, याचं सर्चिंग चालू होतं आणि मुवमेंट पण चालू होती. ओव्हरऑल एक्सपिरियन्स वन नाही, सेंटेन्स. खूप छान. नाही, मला आजचा एक्सपिरियन्स खूप छान आला. थोडा लेट झाला मला, पण लागली लिंक लगेच लागली आणि एक्सपिरियन्स आजचा खूप छान आला. थँक्यू. ओके. हो. एनीबडी एल्स?
बोल प्रतिभा. खूप छान वाटलं सर. एकदम हलकं हलकं वाटत होतं. मध्येच फक्त थोडंसं इथे हेवीनेस जाणवला आणि मधलं फक्त तुमचं थोडंसं आवाज एकदम कमी झाला. बंद नव्हता झाला, एकदम कमी झाला होता. पण ऐकायला येत होतं. आपले साऊंड्स पण ऐकायला येत होते, तुमचे इन्स्ट्रक्शन्स पण कळत होते. ऑल ओव्हर याच्यात स्टार्ट केलं त्याच्यानंतर थोड्या वेळाने फक्त एक पंजा समोर येऊन गेला. त्या पंजाचं अंगठा का हे बोट हे आता कनेक्ट होत नाहीये, म्हणजे आता आठवत नाहीये, बट ते असं खुजं असतं म्हणतो ना आपण, थोडंसं शॉर्ट असं झिजलेलं असं दिसलं आणि त्याला एक पट्टी मारलेली. दोन्हीपैकी कुठलं ते आठवत नाही. Okay. नाही, दोन्हीपैकी कुठलं ते आत्ता आठवत नाहीये सांगायला, तेव्हा दिसलं होतं. बाकी काही नाही, बाकी एकदम छान आहे, हलकं वाटतंय. काहीच कुठलंच प्रेशर पण जाणवत नाहीये. फक्त आज कामावर जायची इच्छा नाहीये, पण जावं लागणार आहे. बाकी काही नाही. This is life. Right? दुख जाना कहीं हार के. येस. कालची सुट्टी घेतली होती ना, त्याच्यामुळे आज बाय डिफॉल्ट जावं लागणार आहे. So, anybody else? भक्ती. सागर. हा सागर, सॉरी सागर. हा आवाज येत नाहीये सागर. सर आवाज हा. येतो? येस येस, आता येतोय, आता येतोय. हॅलो, हा येतोय येतो आवाज? येतोय येतोय. तू फ्रीज झालायस Hello. पण आवाज येतो. सर आज निगेटिव्ह थॉट्स म्हणजे विचार करायचं होतं ना सुरुवातीला, तर त्यावेळेला काही थॉट्स असे म्हणजे लक्षात येत नव्हते सुरुवातीला, आणि नंतर जेव्हा त्याची एक लिंक लागायला लागली, म्हणजे जसं आपण एक सुरुवातीपासून एक स्टेप बाय स्टेप कसं चालत जातो, तशी लिंक लागायला लागली ती थांबतच नव्हती मग. आणि बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे लोक, काही त्रास जो आहे तो त्या सर्वांना फील करत 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 जसं पुढे गेलो ना, नंतर तुम्ही सांगताय की आणखीन पुढे जाऊ, पण माझं तिथे थांबलं तिथे, आणि ते एकदम शांत वाटलं. आणि ते जुन्या गोष्टी असं वाटलं की ते झाल्या गेल्या सर्व आता सोडून दिलेल्या, तर आपल्याला पुढचा प्रवास शांततेत करायचा. ह्या आणखीन त्यात म्हणतात, आणि डॉक्टरांनी सांगितलं की नंतर ते ऍफर्मेशन होते, पॉझिटिव्ह थॉट्स जे होते, पण खूप चांगलं की आतमधूनच आपला आवाज येतोय असं एक फिलिंग तयार झालं. खूप छान वाटलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स इन वन सेंटेन्स. हॅलो. हा सर. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आजचा आजचा अनुभव हा खूप अतिशय चांगला होता, आणि मन प्रसन्न करणारा नंतर झाला. पहिलं थोडं डिस्टर्बिंग वाटलं, सुरुवातीचे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह गोष्टींचं, पण नंतर एंडिंगला एकदम शांत चित्त झालं, एकदम छान वाटलं. थँक्यू. भक्ती. कुलकर्णी काका, तुम्ही दोघेच राहिलेला आहात. हॅलो. सॉरी, भक्ती बोलते. एक मिनिट. दीक्षा. हा सर. हा भक्ती बोलते. भक्ती. हा भक्ती. आज म्हणजे सॉरी सांगते असं की आज मला कॉन्सन्ट्रेट करताच आलं नाही, कारण इंटरनेटचा खूप इश्यू आहे आमच्या इथे. तर कालपासून कनेक्शनच येत नाहीये, तर मध्ये मध्ये मी कनेक्ट होत होते, मध्ये मध्ये जात होतं. त्याच्यामुळे आज मला शेअर नाही करता येणार एक्सपिरियन्स माझा. आपण एक लिंक टाकणार. हा, तेव्हा ते एकदा जा आणि परत एकदा वाटलं तर शेअर करा. येस, नक्की नक्की. दीक्षा बोल. थँक्यू. थँक्यू भक्ती. हो. हॅलो. बोला.
माझा एक्सपिरियन्स इतका चांगला नव्हता, अजिबात नव्हता. म्हणजे मला अजूनही खूप नेगेटिव्ह फिलिंग येते. म्हणजे मला एक्सप्लेन नाही करता येते, पण ही फिलिंग मला ऑलमोस्ट प्रत्येक क्षणी असते, रोज. म्हणजे काय येत निगेटिव्ह फिलिंग येते म्हणजे काय म्हणजे येते? तेच मला एक्सप्लेन नाही करता येते. मी मगाचपासून तोच विचार करत होते, एक्सप्लेन कसं करू. की मला रडू येत होतं, मला राग येत होता, मला वाईट वाटत होतं, असं काहीतरी असेल. म्हणजे लाईक सगळं मिक्स. त्यातलं प्रकर्षाने काय जाणवत होतं? कारण कसं आहे ना, तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता ना, तेव्हा डॉक्टरला सांगायला लागतं ना, म्हणजे मला असंच होतंय तसंच होतंय, तर गोळ्या विचित्र दिल्या तर बरे व्हाल का तुम्ही? जेव्हा तुम्हाला तुमच्याच फिलिंग्स या शब्दात मांडता येत नसतील तर त्याला तुम्ही हेल कसं करणार? मला आधी कळलं पाहिजे ना काय वाटतंय. म्हणजे मला भूक लागली की ताण लागली, भूक लागली म्हणून पाणी पिईल का तू? पाणी पिशील का? नाही. लागली तर जेवणारच आहेस. म्हणजे तेव्हा मला माहिती आहे की मला भूक लागलेली आहे, हे फिलिंग्स. म्हणून म्हटलं प्रयत्न करणं. नाही, सॅड वाटतंय मग तसं सर्वात जास्त. आणि पूर्ण सेशन मध्ये खांदा भयंकर दुखत होता. खांदा, राईट साईडचा खांदा आणि मान पूर्ण कळा जात होत्या. मध्ये दोन वेळा मध्ये थांबलं, परत दुखायला लागलं. आणि मला आवाज खूप कमी ऐकायला येत होता, पण इन्स्ट्रक्शन्स पण कळत होते. पण 2-3 वेळेला मध्ये फक्त नीट आला, बाकी वेळेला खूप कमी आला. आणि मी पहिले स्वतःला 4-5 वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं स्टार्टिंगला. म्हणजे एकदा जंगलमध्ये, एकदा समुद्र किनाऱ्यावर, एकदा महालात का असं कुठेतरी हॉल टाईप काहीतरी जागा होती. आणि एकदा स्पेसमध्ये. पण स्पेसमध्ये गेल्यावर ना, मी तोपर्यंत चालत होती, सगळं बदललं ना, तरी पण मी हळूहळू चालायचा प्रयत्न करत होती. पण असं पॉज झालं. म्हणजे तिथपासून अडकून थांबून चालायला लागले. आणि एकदा त्याच्यानंतर एकदम ब्लॅक रूम होती का काय होतं मला माहिती नाही, बहुतेक तरी रूम होती, पण पूर्ण अंधार होता, त्यामुळे मला कळत नव्हतं. पण तरी मी ट्राय करत होती, काहीतरी हालचाल करायचं ट्राय करत होती. ओके. झालं. कमी ऐकू येत होतं कारण तुम्हाला ते ऐकायलाच हवं आहे आणि व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून, म्हणून कमी ऐकू येतं. कारण एखादी गोष्ट तुझ्या अबोध मनाने, तुझ्या सबकॉन्शियस माइंडने ठरवलं की नाहीच हील व्हायचं, तर आपल्याला कारण आपोआप येत राहतात. पण हे तुला हील पण व्हायचंय, पण त्याला गरज आहे बाकीचे सगळे डिस्टर्बन्स म्हणा किंवा बाकीचे सगळे अडथळे आहेत, बाकीच्या सगळ्या स्ट्रेस आहे, तो काढून टाकण्याची. अभ्यासाचं खूप टेन्शन घेतलंस का? हा म्हणजे हो. ओके, नक्की नाही. नाही तसं नाही, पण हा सध्या तरी ते सर्वात जास्ती मोठं टेन्शन. आणि लाईक आता मला हील पण व्हायचंय, पण म्हणजे ते कारण म्हणजे ते मी स्वतः पण स्वतःशी बोलत होती कंटिन्युअस. तर मग तेव्हा मला हे पण आलं की मला व्हायचंय, पण माहिती नाही कशामुळे अडकायला होतंय. समथिंग लाईक कसली तरी भीती आहे, मेजर कसली तरी भीती आहे, असं काहीतरी होतं. पण एक्झॅक्टली रिझन माहिती नाही, पण ऍटलीस्ट मी इथपर्यंत पोहोचले. आपण आजची लिंक टाकणार आहोत ग्रुपवरती, त्याच्यामुळे परत परत जा आणि परत त्या इमोशन्सला टच करून हील करण्याचा प्रयत्न कर. अदरवाईज आम्ही आहोतच, सगळ्यांनाच सांगतोय की हे जर हील नाही झालं तर आम्ही आहोतच. नक्की पुढे या आणि स्वतःला या सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढा, नाहीतर ह्याचा साचत जाईल आणि कधीतरी स्फोट होईल. मला वाटतं गाडगीळ फॅमिलीला याची चांगली काय म्हणतात अनुभूती आहे, अनुभव आहे. टाळलं तर काय होतं आणि त्याच्यावरती काम केलं तर काय होतं. आणि
मी त्या तिघांचंही त्या फॅमिलीचंच कौतुक करेन की आणि त्यांना आम्ही थँक्स पण म्हणतो की त्यांना आम्हाला संधी दिली की एका नवीन नवीन विषयाला सामोरं जाऊन आमच्यात बदल घडवून तुम्हाला हील करण्याची. थँक्स अ लॉट. ओके, सो डेफिनेटली पुढे या आणि स्वतःला हील करा. सो थँक्यू व्हेरी मच. थोडासा वेळ आज जास्त झालाय. जोगेंद्र, तुम्हाला मी सांगितलंय त्याप्रमाणे डेफिनेटली हिलिंगची गरज आहे. आय डोंट नो तुम्ही काय करता, तुमचं बॅकग्राऊंड माहित नाही मला, ते आपण बोलूच नंतर. पण काहीतरी असं आहे की जे तुम्हाला अडवतंय. कदाचित तुमचा प्रोग्रेस त्याच्यामुळे थांबलेला आहे. सो आय डोंट नो तुम्ही काय करता, पण त्याला हिलिंगची गरज अत्यंत आहे. सो फक्त रजिस्टर करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला डेफिनेटली संपर्क साधा. आज काल सगळ्यांना सगळं व्यवस्थित जाणवत होतं. आज बऱ्याच लोकांना काही जाणवलं नाही. काही इंटरनेटचे डिस्टर्बन्सेस, काही आवाज कमी ऐकू येणं किंवा लक्ष न लागणं. इव्हन मला सुद्धा आज बसायला त्रास होतोय. म्हणजे ही एनर्जी तुमची किती स्ट्रॉंग आहे बघा. मला सुद्धा थोडस पाय दुखायला लागलेत. हरकत नाही, पण हीच एनर्जी आता मी हील करतो म्हणजे कदाचित तुमचं पण हील. सो डेफिनेटली पुढे या आणि डेफिनेटली संधी घ्या स्वतःला हील करण्याची. 3 दिवस छान ह्या सेशन मध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आणि परत एकदा कधी आपण जर संधी मिळाली तर आपण परत हे सेशन करू. काही याला वेगळे आयाम देण्याचे मनात आहे, कारण आपण हे सतत आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना आपल्याकडे लक्ष देणं विसरून जातो. म्हणून एक मंथली मेडिटेशन करायचं का सुरू, हा विचार आहे. इट्स ओके. आधी तुम्ही आजचं जे सेशन आहे त्याचा आनंद घ्या, जे मी तुम्हाला लिंक पोस्ट करेन. आणि देन आपण ह्या गोष्टींवरती मी ते ग्रुपमध्ये टाकेलच. आपण मंथली मेडिटेशन जेणेकरून ह्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो आणि मग कधीतरी असं डॉक्टरचं बोलवणं आलं की तिथे 4-5 लाख रुपये खर्च करतो. कोरोना हा कधीच होणार नाही तुम्ही जर ते ठरवलं तर. आणि कोरोना लगेच होईल जर तुम्ही जिथे ठरवलं. त्या दोन्ही गोष्टी तुम्हीच ठरवणार आहात, राईट. त्या कोरोनाचा म्हणजे माझ्या पाहण्यात, ही प्रत्यक्ष माझ्या पाहण्यात अशी एक व्यक्ती आहे की जे कोरोनाचे मृतदेह जाळते कल्याणला आहे. ती व्यक्ती कुठलाही मास्क, ही फार पूर्वीची गोष्ट आहे. एवढी स्ट्रॉंग कशी काय असते. कुठलाही मास्क नव्हता, चालू होतं आणि तरी काय नाही म्हणजे जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून आपलं काय नाही. म्हणजे ती इथे घेतलं की ती इकडे येणार. ठीक आहे. नाहीतर तुम्ही बघताय ना रस्त्यावर तुम्ही फिरतात जे गरीब लोक आहेत त्यांना होतं का कोरोना. नाही होत. आपल्यालाच होतं, कारण आपण मनात घेतो. मनात आलं की तनात येतो. ठीक आहे. त्यामुळे बिनधास्त राहा, पण काळजी घ्या. बिनधास्त राहा म्हणजे बेजबाबदारपणे फिरू नका. मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा किंवा साबणाचा वापर करा आणि गर्दीत जाणं टाळा, जे आता ऑटोमॅटिकली उद्यापासून होणार आहे. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपला दिवस चांगला झाला. थँक्यू. थँक्स. बाय.